हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरली वांगीची रेसिपी. याचा टेस्ट असा आहे की आपण हे हिरव्या मिरच्यांपासून बनवणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्ट. इथे मी घेतलेला आहे एक कांदा आणि तो काय केला आहे बारीक कट करून घेतला आहे आणि परतून घेणार आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा काय करायचा आहे, परतून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित परतून घेतला आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे शेंगदाणे. हे पूर्ण वाटण आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायच्यात. ज्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये झुणका वांग बनवायचं आहे. सो आपल्याला जास्त प्रमाणात मिरच्या वापरायच्या. नंतर त्या फ्राय झाल्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा, तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडंसं झाकण ठेवून त्याच्यावर काय करायचं आहे, 1 ते 2 मिनिट त्याला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जेणेकरून ते सॉफ्ट झाला पाहिजे टोमॅटो आणि थोडंसं लालसरही कलरही छान येईल. त्यामुळं काय करायचं, आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा कच्चा होता त्यामुळे त्याला जास्त टाईम लागत आहे. सो इथे झाकून ठेवून परत 2 मिनटात मी काय केलेलं आहे, त्याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे. नंतर हे काढून घेतलेलं आहे. सगळं जे आपण मिक्स केलेलं आहे ते नंतर आपण भाजून घेणार आहोत. नंतर मग यामध्ये काय करायचं, आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेही व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला परतून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही मसाला काळा होईपर्यंत भाजायचा नाही आहे. इथं थोडेसे लालसर होईपर्यंतच आपल्याला सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, त्या परतून घ्यायच्या आहेत. मग इथे मी स्लो गॅसवर सगळ्या गोष्टी इथे भाजून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे आपलं जे खोबरं आहे ते पूर्णपणे भाजलेलं आहे. यामध्येच मी काय करणार आहे, सर्व जो मसाला एकदा त्यामध्ये ॲड करून परत एकदा व्यवस्थित गरम करून घेणार आहे. जेणेकरून काय होतं की एखाद्या वेळेस काही कच्चा राहिलेला असेल तोही पूर्णपणे व्यवस्थितरित्या मिक्स होतो. त्यानंतर काय करायचं की ते पूर्ण मिक्सी जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कच्ची कोथिंबीर घालायची किंवा कोथिंबीरीची दांडी जर असेल तर त्या पण तुम्ही घालू शकता. इथे लसूण ॲड केलेलं आहे. नंतर कढी लिव्ज कढीपत्ता टाकलेला आहे आणि मी हे फिरवून घेतलेलं आहे. बारीक असं जाडसर थोडंसं ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही. हे अशा पद्धतीने टेक्स्चर असायला हवं. आणि यानंतर यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. मीठ जेवढं तुम्हाला लागेल त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. नंतर मी हे वाटण काय केलं, एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. सो आपल्याला भरायला कसं सोपं जाईल वांग्यामध्ये, म्हणून मी काय केलं, हे व्यवस्थितरित्या काढून घेतलेलं आहे. नंतर आपण काय करू, वांगी घेतलेली आहे. एकदम कवळी आणि फ्रेश वांगी मला बाजारामध्ये मिळाली होती. सो मी ते तिथं वॉश करून घेतले आहेत आणि असे कट्स मारायचे आहेत त्याला 4, जेणेकरून काय होतं, वांग्यामध्ये मसाला व्यवस्थितरित्या बसतो आणि साईडलाही पूर्णपणे वांगी काय होतात, शिजायलाही जास्त गॅस लागत नाही आपल्याला. त्यामुळे असे उभे कट्स मारायचे आहेत 4. त्यानंतर मी सर्व वांगी काय केलेत, प्लेटमध्ये कट करून घेतलेले आहे. तिथे आता इन्स्टंट करायचे होते म्हणून मी काय याला पाण्यामध्ये भिजवलं नाही. पण जर तुम्हाला खूप वेळानंतर करायचे असतील तर तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये त्याला भिजवून ठेवू शकता, जेणेकरून वांगी काळी पडत नाही. इथे लगेचच करायचं म्हणून मी नॉर्मल वॉटर घेतले, त्यामधून त्याला काय केलं, वॉश करून घेतले परत एक वेळेस. आता जो मसाला आपण केलेला आहे तो वांग्यामध्ये भरायचा आहे. हे जे वांगं आहे झणझणीतच छान लागतं आणि स्पेशली हे भाकरसोबत खूप छान लागतो. ज्वारीच्या भाकरसोबत हे वांगं अतिशय छान लागतं. सो इथे मी अशा पद्धतीने जेवढा मसाला त्या वांग्यामध्ये बसेल तेवढा भरून घ्यायचा आहे. कारण कसं होतं, जेव्हा आपण फ्राय करतो त्यातून अर्धा मसाला खाली येतो. सो जास्तीत जास्त मसाला बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग नंतर यामध्ये काय केलं, व्यवस्थित असा मसाला खालीपर्यंत भरून त्याला दाबून घ्यायचं. प्रत्येक वांग्याला मसाला भरल्यानंतर अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये काय केलेलं आहे, मसाला भरून घेतलेला आहे. सो कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडं जास्त वापरायचं. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, मी तडतडली आहे पूर्ण. त्यानंतर काय करायचं आहे, जी भरलेली वांगी आहेत ती टाकून घ्यायची आहेत आणि नंतर चमच्याने अलगद अशी परतवून घ्यायची. जास्त फास्टली तुम्ही करू नका, कारण की काय होईल, ज्याने त्याने परतवलं आपण फास्टली तर त्यातला मसाला पूर्णपणे बाहेर येईल आणि ते टेस्ट वांग्यामध्ये जाणार नाही. सो आपण त्याला लाईट हाताने आपण काय करणार आहोत, हलवून घेणार आहोत. जो मसाला उरलेला आहे काढून वांगी भरून, त्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तो वांग्याच्या वरतून सोडायचा आहे अशा पद्धतीने.
व्यवस्थित सोडल्यानंतर काय होतं, नंतर मग तो वांग्याला आधी परत मिक्स करून घ्यायचे. वांगी शिजण्यासाठी कारण वांगी जर ताजी असेल तर कमी पाणी एका वाफेमध्ये निघतात, परंतु कसं सुकलेली जर वांगी असेल त्याला जास्त वेळ लागतो. सो इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला भरला मसाला हे भरलेली वांगी बनवायची सुकी, त्यामुळे पाणी कमी वापरलेलं आहे. तुम्ही इथं पाण्याची क्वांटिटी तुमच्या मनाने वापरू शकता. सो 15 मिनटामध्ये हे वांगी तयार झालेली आहेत आणि एकदम नरम अशी झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आला आहे आणि दिसायला खूप टेस्टी टेम्पटिंग झालेले आहेत हे. आणि अशा पद्धतीने थोडंसं पातळ ठेवलेलं आहे मी, जेणेकरून खायच्या टाईमपर्यंत हे पूर्ण काय होतात, घट्ट होतात. अशा पद्धतीने आपला वांगी मसाला तयार आहे. जो भरली वांगी कशी वाटली हे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सो बाय.